भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग, कळस बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नवरात्रोत्सवात मोहटा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चहा, फराळ, पाणी, नाश्ता, औषधं देऊन अनेक व्यक्ती आणि संस्थांनी भाविकांची सेवा केली। त्या सर्वांचा गौरव मोहटा देवस्थानच्या सभागृहामध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित करून करण्यात आला। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे, पाथर्डी न्यायालयाच्या न्यायमूर्ती अस्मिता भिल्लारे, देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र भंडारी, डॉक्टर हर्षवर्धन पालवे, रामदास पालवे, भास्कर सांगळे, शिवाजी पालवे, सुनीता शिंदे, हरिभाऊ डोळसे, भाऊराव भगत, नगरसेविका दीपाली बंग, राजेंद्र शेवाळे, अस्मिता भिल्लारे, शीतल वाघ यांची उपस्थिती होती। येणारा जो भाविक असतो हा अत्यंत गोरगरीब, मजूर, शेतकरी या संवर्गातून येत असतो। मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल यावर्षी दुष्काळाची छाया असल्यामुळे बरीचशी मंडळी साखर कारखान्यावर गेलेली आहे। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सध्या काल बातमी वाचली असेल आपण, शिमला, हिमाचल आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली। तिथली थंडीची लाट ज्यावेळेस महाराष्ट्रात येते, हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये या भागातला मजूर ऊसतोडी करतो, पहाटे ती गाडी भरतो आणि ही मंडळी या देवस्थानला कष्टाने कमवलेला पैसा देत असते। म्हणून इथला पैसा सत्कारणी लागावा ही आमची सर्वांची भावना होती आणि खर्च कमी करण्याचा उद्देशही तेवढाच होता। कारण खर्च आपण इतकी लोक, गरीब लोक आपल्या ह्याच्याहून देतात, त्यावेळेस त्यांचा पैसा हा सत्कारणी लागला पाहिजे, कुठेही व्यर्थ जाता कामा नये या भावनेनं काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न आम्ही करत आहोत, इथून पुढेही करू। विश्वस्त मंडळाची ही भूमिका आहे की अनेक वर्षापासून हे लोक, हे भाविक आई जगदंबेच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आलेली आहे आणि त्या निमित्तानं थोडंसं का होईना संस्थानं त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न, मला वाटतं उतराई होणं हा शब्दही थोडासा योग्य ठरणार नाही, पण कुठंतरी त्यांचा ऋण निर्देश करणं, कुठंतरी त्यांचं आभार व्यक्त करणं आणि त्याच माध्यमातून समाजातल्या इतरही काही भाविकांना, इतरही काही देणगीदारांना संस्थांकडं, गडाकडं आकर्षित करणं हा एक उद्देश, अत्यंत चांगला स्तुत्य असा उपक्रम या निमित्तानं पार पाडला। ही जे भाविकांचं या गडावर असलेलं प्रेम, आई जगदंबेने त्यांना दिलेली बुद्धी, त्या माध्यमातून हे भाविक मंडळ या गडावर प्रेम करत आलेलं आहे। यामधून अपेक्षा एवढीच आहे, या कार्यक्रमाचं फलित एवढंच आहे की पुढच्या वर्षी अजूनही लोक स्वखुशीनं ज्या सेवेमध्ये सहभागी होतील, आपली जास्तीत जास्त सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करतो। नवरात्र काळामध्ये आपल्या शेतामधील कांदा काढून देवस्थानला शेततळ्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल बबन दहीफळे तसेच आपल्या व्यवसायाच्या प्रत्येक दिवसाच्या पहिल्या ग्राहकाची कमाई मोहटा देवीच्या दानपेटीमध्ये टाकणारे बीड येथील भागवत सपकाळ आणि भाविकांना थंड पाणी देणारे विठ्ठल मंत्री तसेच भाविकांना थंड पाण्याचे जार देणाऱ्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांनी केलं, तर सूत्रसंचालन बबनदेवा कुलकर्णी यांनी करून आभार विश्वस्त अरुण दहीफळे यांनी मानले। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।